अमरावती शहरातील सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या टाउनशिप पैकी एका ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी असा धाडसी डाव साधला की संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती बंडेरा मार्गावरील राज टाउनशिप मध्ये अज्ञात चोरट्यांनी अनेक बंद फ्लॅटचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि बंदिस्त परिवार असतानाही चोरटे आत कसे पोहोचलेत हा आता सर्वात मोठा प्रश्न बनला आहे। गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राज टाउनशिपमध्ये प्रवेश केला। चोरट्यांनी आधी बंद असलेल्या फ्लॅटची पाहणी केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यानंतर अनेक घरांचे कुलूप तोडण्यात आलेत। एका घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला। काही इतर घरांमध्येही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे। सुमारे 300हून अधिक प्लॉट असलेल्या या टाउनशिपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था असूनही चोरटे निर्धास्तपणे आत शिरतात। प्राथमिक माहितीनुसार काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वायर कापण्यात आल्याचा संशय आहे। तसेच चोरट्यांनी चेहऱ्यावर कापड बांधून ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ही चोरी पूर्णपणे नियोजनबद्ध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी सुरू आहे। या धाडसी चोरीनंतर राज टाउनशिपमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सुरक्षित समजल्या जाणाऱ्या टाउनशिपमध्येच चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांनी सुरक्षित राहायचे कसे असा सवाल आता रहिवासी उपस्थित करीत आहेत। या घटनेमुळे टाउनशिपच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आता पोलीस या चोरट्यांपर्यंत किती लवकर पोहोचतात आणि या प्रकरणाचा धडा कधी लावतात याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे। राज टाउनशिप मधील ही धाडसी घरफोडी केवळ चोरीची घटना नाही तर सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निवासी परिसरांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे। पोलीस तपासातून सत्य काय समोर येते, चोरट्यांचा माग कधी लागतो आणि भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता कोणती ठोस पावले उचलली जातात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे।